नमस्कार, हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात वसमत तालुक्यातील गुंज गावातील 7 महिलांवर काळाचा घाला। ट्रॅक्टरसह ट्रॉली विहिरीत कोसळली, 7 महिला दगावल्या। प्रशासन, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधीच्या मदतीने झाले मदत कार्य। मुख्यमंत्री सहायता निधीतून मैताच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर। पहा या भयंकर अपघाताची बातमी टायटल न्यूज नेटवर्क सोबत। वसमत तालुक्यातील गुंज या गावावर शुक्रवारी भल्या पहाटे काळाची वक्रदृष्टी झाली। मजुरीच्या कामासाठी महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर शेतातील विहिरीत कोसळले। ट्रॉलीत बसलेल्या 7 महिला पाण्यात बुडून दगावल्या। या महाभयंकर अपघाताची बातमी वायरासारखी पसरली। त्यानंतर हिंगोली जिल्हा व नांदेड जिल्ह्याच्या प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सर्व यंत्रणासह घटनास्थळी दाखल झाले। घटना घडली नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात व घटनेत दगावणाऱ्या महिला होत्या वसमत तालुक्यातील गुंज येथील रहिवासी। त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील यंत्रणा कामाला लागली। परिसरातील ग्रामस्थही मदतीला धावले। मात्र तोवर विहिरीत पडलेल्या 7 महिला दगावल्या होत्या। एकामागून एक मृतदेह विहिरीतून जसे जसे बाहेर येत होते तसा आक्रोश वाढत होता। घटनास्थळी वसमतचे आमदार राजू पाटील नवघरे, नांदेडचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी धावून आले होते। घटनेचे गांभीर्य पाहता राज्य शासनाने मयत महिलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून जाहीर केली आहे। कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मजुरीचे काम करणाऱ्या 7 महिलांचा जीव या भयंकर अपघाताने घेतला आहे। या घटनेने गुंज गावासह वसमत तालुक्यावर शोककळा पसरली आहे। मयतापैकी 4 मृतदेहावर वसमत उपजिल्हा रुग्णालयात तर 2 मृतदेहावर निळा येथील रुग्णालयात तर 1 मृतदेहावर लिमगाव येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। त्यानंतर गुंज येथे मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश मन हेलावणारा होता। घटना घडल्यानंतर तातडीने आमदार राजू पाटील नवघरे यांनी घटनास्थळी धाव घेतली व यंत्रणेला कामाला लावण्याचे काम केले। या गंभीर प्रकरणी प्रतिक्रिया देताना त्यांनी, ही अत्यंत गंभीर घटना आहे। मजुरीचे काम करून कुटुंबाला आधार देणाऱ्या गरीब कुटुंबाचा आधार हिरावला गेला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। हे कधीच भरून न येणारे नुकसान असल्याचे त्यांनी सांगितले। तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून मयताच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले। अपघातग्रस्त कुटुंबांना यापुढेही योग्य ती मदत करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले। मदतीने या कुटुंबाचे नुकसान भरून येणार नाही, मात्र मदतीसाठी धावलेली ग्रामस्थ, प्रशासन व तरुणाई यामुळे माणुसकीचे दर्शनही घडले। पहा टायटल न्यूज नेटवर्क सोबत सविस्तर बातमी।